कोकणामध्ये गणरायाचं आगमन झालेलं आहे. संगमेश्वर मधल्या भातगाव या भागामध्ये चक्क होडीतून गणपतीचं आगमन झालेलं आहे. आपण बघताय की होडीतून या गणपतीचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने या गावामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. आजपासून या गणेशोत्सवाला खऱ्या अर्थानं जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि या गणरायाचं आगमन आज घरोघरी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. या संगमेश्वर गावामधल्या कर्जुवेमध्ये ही आपण होडी आहे आणि या होडीच्या माध्यमातून हे गणपती जे आहे ते आता घरी आणले जातात. आपल्यासोबत हे भाविक आहेत. नेमकं काय सांगाल, नदीच्या पलीकडून तुम्ही हे गणपती आणताय, नेमकी काय परंपरा आहे? आम्हाला होडीतून आणण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे आम्ही आता होडीतून आणत आहोत आणि पूर्वीपासून हे चालत आलेलं आहे. त्यामुळे आम्हाला होडी आणणं जरा सोयीस्कर वाटतंय आणि गाडी आणण्यासारखा कुठून पर्याय नाही आहे. नक्कीच या गावामध्ये होडीशिवाय त्यांना पर्याय नाही आहे. त्यामुळे हे गणराय जे आता चक्क होडीमधून या ठिकाणी आपल्या भक्तांच्या घरी विराजमान होणार आहेत आणि पुढचे काही दिवस 7 दिवस असतील, 11 दिवस असतील, आता गणपती आपल्या भाविकांकडून सेवा करून घेताना आपल्याला पाहायला मिळेल. अमोल कले, साम टीव्ही, संगमेश्वर, रत्नागिरी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.